नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी उन्हाळी वाळवणाच्या पदार्थातील उपवासाचा एक पदार्थ बनवलेला आहे। आज मी बनवलेले आहेत अगदी पांढरे शुभ्र तोंडात टाकताच विरघळणारे साबुदाणा पळी पापड। रेसिपी खूप सोपी आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा अगोदर तुम्ही थंड पाण्याने धुवून घेतला तरी चालेल। त्यानंतर एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आता मी 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे। या ठिकाणी मी 1 वाटी साबुदाण्यासाठी 6 वाट्या पाणी वापरलेलं आहे। हे पाणी गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं उकळून घ्यायचं। या ठिकाणी आता हे पाणी मी उकळून घेतलेलं आहे। आता हे उकळलेलं पाणी या साबुदाण्यामध्ये ओतायचं। पुन्हा एकदा मी दुसऱ्या वेळेला 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे, ते छान उकळून त्या साबुदाण्यामध्ये ओतलेलं आहे। आता हे असंच रात्रभर भिजत ठेवायचं, म्हणजे गरम पाण्यामध्ये साबुदाणा चांगला भिजला जातो। त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पहा, छान असा साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता हा साबुदाणा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी करून नंतर यामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल। या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा साबुदाणा घेऊन एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे। हे साबुदाणा पळी पापड करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा साबुदाणा जास्त शिजवावा देखील लागत नाही। मिक्सरच्या भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे। पहा, एकसारखं बारीक असं छान वाटून घेतलेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढायचं। त्यानंतर उरलेला सर्व साबुदाणा अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचा आहे। यामध्ये दुसरे अजिबात जिन्नस काही घालावे लागत नाहीत, फक्त मीठ आणि साबुदाणा असेल तरी सुद्धा हे पळी पापड खूप छान होतात। उरलेला सर्व साबुदाणा मी अशा प्रकारे या ठिकाणी वाटून घेतलेला आहे। फक्त 2 वाटी साबुदाण्यामध्ये तुम्ही 150 ते 200 पळी पापड करू शकता। हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घालू शकता। फक्त गरम पाणी घालत असताना अंदाज घेत घेत घालायचं, नाहीतर हे मिश्रण जास्त पातळ होऊ शकतं। मिश्रण पातळ झालं तर पापड व्यवस्थित येणार नाहीत। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। साधारण या ठिकाणी मी 1 मध्यम आकाराचा चमचा मीठ घातलेला आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे पळी पापड घालत असताना प्लास्टिकच्या कागदावरती घालायचे, म्हणजे पटकन निघले जातात। जर तुम्ही सुती कपड्यावरती घातले तर व्यवस्थित ते निघणार नाहीत। या ठिकाणी मी कागद पसरवून घेतलेला आहे, त्यावरती आता हे पळी पापड घालायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पळी पापड तुम्ही घालू शकता। अगदी पटपट होतात करून, जास्त वेळ अजिबात लागत नाही। पाहू शकता, एकदम पांढरे शुभ्र असे हे पळी पापड होतात आणि सुकल्यानंतर ते एकदम पूर्ण ट्रान्सपरंट होतात। खूप छान लागतात आणि तळल्यानंतर तर एकदम तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात, एवढे खुसखुशीत होतात। या ठिकाणी मी उरलेले सर्व पळी पापड करून घेतलेले आहेत। पूर्ण 1 दिवस कडक उन्हामध्ये सुकवायचे आणि ते नंतर पलटी करायची आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा छान उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचे। साधारण 2 दिवस कडक उन्हामध्ये हे पापड सुकवावे लागतात आणि प्लास्टिकच्या कागदावरती घातल्यामुळे ते सहज निघले जातात। पाहू शकता तुम्ही, अगदी सहजरित्या हे व्यवस्थित निघले जातात, जास्त अजिबात त्रास होत नाही। हे पलटी करून दुसऱ्या दिवशी पुन्हा असेच उन्हामध्ये सुकवायचे आहेत। 2 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून झाल्यानंतर हे हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे। जेव्हा तुम्हाला उपवास असेल त्यावेळेला हे तुम्ही तळून खाऊ शकता। हे पापड आता मी तुम्हाला तळून दाखवते। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं। तेल छान गरम झालं की हे पापड आता तळून घ्यायचे। पाहू शकता, तेल छान गरम झालेलं आहे। आता हे पापड तळून घ्यायचे आहेत। तेलात टाकल्याबरोबर किती छान पापड फुलतायत, पाहू शकता तुम्ही। अगदी पांढरे शुभ्र होतात आणि जे वयस्कर लोक आहेत, ज्यांना चावता येत नाही, खाता येत नाही, असे लोक सुद्धा हे पापड खाऊ शकतात। एवढे खुसखुशीत होतात, अगदी तोंडात टाकताच विरघळतात। त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे हे पापड आहेत। तयार आहेत एकदम पांढरे शुभ्र खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे साबुदाण्याचे पळी पापड। तुम्ही सुद्धा उपवासासाठी हे साबुदाणा पळी पापड नक्की करून पहा। खूप म्हणजे खूप खमंग होतात। वयस्कर लोक तर खूप आवडीने खातात, कारण तोंडात टाकताच विरघळतात। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.